विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 6वी भूगोल या विषयातील पहिला धडा आहे मैत्री भूगोलाशी। या धड्याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न अ आहे, अचूक पर्यायाला गोल करा। या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न देऊन त्याच्यावर 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी योग्य पर्याय जो असेल त्याला गोल करायला सांगितलेला आहे। आपण इथे स्वाध्याय सोडवत असताना प्रश्नानंतर योग्य पर्यायाला गोल न करता 4 पैकी जो योग्य पर्याय आहे तो प्रश्नाच्या खाली लिहिलेला आहे। त्यामुळे आपल्याकडं उत्तराच्या स्वरूपामध्ये आपण त्या पर्यायाचं लेखन केलेलं आहे, हे समजून घ्या। यातील पहिला प्रश्न आहे, जिओ आणि ग्राफिया या शब्दांचा अर्थ काय आहे। याचे आपल्याला पुस्तकात 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी योग्य पर्याय आहे पृथ्वी आणि वर्णन करणे, असे या 2 शब्दांचा अर्थ आहे। हा पर्याय योग्य असल्यामुळे आपण तो निवडून या ठिकाणी उत्तरामध्ये लिहिलेला आहे। यानंतर दुसरा प्रश्न आहे, भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो। आता भूगोल विषयामध्ये कोणत्या घटकांचा नेमका अभ्यास केला जातो याविषयी हा प्रश्न आहे। आपल्याला अ, ब, क, ड असे 4 पर्याय दिलेले आहेत। त्यापैकी क पर्याय योग्य आहे। पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा अभ्यास केला जातो, त्यामुळे आपण तो पर्याय निवडून या ठिकाणी लिहिलेला आहे। यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे। खाली आपल्याला 4 स्रोत दिलेले आहेत, यापैकी भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आपल्याला निवडून लिहायचा आहे। प्राथमिक स्रोत यापैकी क्षेत्रभेट हा आहे, तो क क्रमांकावर दिलेला आहे, तो आपण या ठिकाणी लिहिलेला आहे। यानंतर चौथा प्रश्न पाहूया, गावातील हवामानाच्या अनुभवासंदर्भात लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे। तर गावातील हवामान कसं आहे याविषयी लोकांकडून आपण प्रत्यक्ष माहिती घेत आहोत, हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे, तर हा प्राथमिक स्रोत आहे। कारण इथे प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी जाऊन लोकांशी बोलणार आहोत, त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत, त्यामुळे हा प्राथमिक स्रोत आहे। आणि आपल्याला पर्यायामध्ये ब क्रमांकावर प्राथमिक स्रोत दिलं होतं, ते आपण या ठिकाणी उत्तर म्हणून लिहिलेलं आहे। यानंतर 5वा प्रश्न पाहूया। 5वा प्रश्न आहे, नकाशा, क्षेत्रभेट आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करणारा विद्यार्थी आपले कोणते कौशल्य विकसित करतो। एखादा विद्यार्थी आहे तो नकाशा आणि क्षेत्रभेट त्याबरोबर उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करत आहे, तर तो आपले कोणते कौशल्य विकसित करत आहे, तर तो निरीक्षण व विश्लेषण हे त्याचं कौशल्य याद्वारे विकसित करत आहे, हे योग्य उत्तर आहे। दिलेल्या पर्यायातून निरीक्षण व विश्लेषण हा पर्याय निवडून आपण या ठिकाणी उत्तर म्हणून लिहिलेला आहे। यानंतर 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राथमिक स्रोत नाही। खाली आपल्याला काही स्रोत दिलेले आहेत, त्यापैकी प्राथमिक स्रोत कोणता नाही ते आपल्याला लिहायचं आहे। तर स्वतः वाचलेले प्रवास वर्णन हा प्राथमिक स्रोत नाही, कारण प्रवास वर्णन हे दुसऱ्या कोणीतरी लिहिलेले असते आणि आपण ते वाचतो, त्यामुळे आपण प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसतो, तेव्हा स्वतः वाचलेले प्रवास वर्णन हा प्राथमिक स्रोत होणार नाही, इतर सगळे प्राथमिक स्रोत आहेत। 7वा प्रश्न आहे, दुय्यम स्रोताविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे। आता दुय्यम स्रोताविषयी खाली आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत आणि त्यातलं अयोग्य विधान आपल्याला निवडायचं आहे। अयोग्य म्हणजे चूक असलेलं विधान, जे चूक आहे, तर आपण चूक विधान इथे निवडून लिहिलेलं आहे। ते आहे, यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते। तर दुय्यम स्रोत हा आपल्याला कुठून तरी मिळालेल्या माहितीवर आधारित असतो, त्यामुळे तो खरा असेलच असं सांगता येत नाही, त्यामुळे त्याची विश्वासार्हता अधिक असते असं म्हणणं चुकीचं आहे, हे विधान चुकीचं आहे, त्यामुळे आपण इथे हा पर्याय निवडून लिहिलेला आहे। इथे व्यवस्थित लक्षात घ्या, प्राथमिक स्रोतामध्ये आपण प्रत्यक्ष क्षेत्रभेट करतो, त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करतो किंवा लोकांशी बोलून माहिती जमवत असतो, त्यामुळे ती जास्त विश्वासार्ह असते, खरी असते। परंतु दुय्यम स्रोतामध्ये मात्र आपण वाचलेल्या गोष्टींवरून, इतर गोष्टींवरून माहिती काढत असतो, त्यामुळे त्याची विश्वासार्हता कमी असते। त्यामुळे इथे जे वाक्य आहे, यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते, हे दुय्यम स्रोताविषयीचं चुकीचं विधान आहे, त्यामुळे आपण ते निवडून या ठिकाणी लिहिलेलं आहे। पुढील प्रश्न पाहूया। यानंतर हा प्रश्न आहे, खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा। आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत आणि ती वाक्य जर अयोग्य असतील तर त्यामध्ये बदल करून आपल्याला लिहायचे आहे। त्यातलं पहिलं वाक्य आहे, भूगोल या शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा आहे। तर हे वाक्य अतिशय योग्य आहे,
त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला काही बदल करायची आवश्यकता नाही. आपण उत्तरामध्ये लिहिणार आहोत हे योग्य विधान आहे. यानंतर दुसरं वाक्य आपल्याला दिलेलं आहे, भूगोल विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला जातो. तर हे विधान अयोग्य आहे, कारण भूगोलामध्ये पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेबरोबर इतर अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो. त्यामुळे प्रथम आपण लिहिलं हे अयोग्य विधान आहे. आता ह्या विधानाला बदलून आपल्याला योग्य करून लिहायचं आहे. ते आपण लिहिलेलं आहे. योग्य विधान होईल, भूगोल विषयात पृथ्वी, तिचे नैसर्गिक घटक आणि मानव यांचा परस्पर संबंध यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे भूगोलामध्ये पृथ्वीचा अभ्यास तर होतोच, परंतु पृथ्वीवर जे वेगवेगळे नैसर्गिक घटक आहेत ते नैसर्गिक घटक आणि मानव यांचा जो परस्पर संबंध आहे यांचा सुद्धा अभ्यास केला जातो. हे योग्य विधान होईल. यानंतर तिसरं आहे, छायाचित्र व चित्रफित म्हणजेच व्हिडिओ. छायाचित्र म्हणजे फोटो आणि चित्रफित म्हणजे व्हिडिओ. हे त्यांची मराठी नावं आहेत, फोटो आणि व्हिडिओ. हे प्राथमिक स्रोत आहेत. तर हे विधान योग्य आहे, त्यामुळे याच्यात काही बदल करायची आवश्यकता नाही. यानंतर पुढचं विधान पाहूया, संशोधन व शोधनिबंध हे दुय्यम स्रोत आहेत. हे देखील विधान योग्य आहे, त्यामुळे हे योग्य विधान आहे असं याचं उत्तर येईल. यामध्येही बदल करायची गरज नाही. यानंतर प्रश्न ई आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न आहे, भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा. आता भूगोल म्हणजे नेमकं काय हे आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे. पूर्ण धड्याचं सारच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर भूगोलाला थोडक्यात आपण इथे वर्णन कसं करायचं पाहूया. भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र होय. भूगोलामध्ये पृथ्वीची रचना, खंड, महासागर, नद्या, पर्वत, हवामान, वनस्पती, प्राणी आणि मानव यांचा अभ्यास केला जातो. तसेच मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंध समजून घेण्यास भूगोल मदत करते. इथे भूगोलाविषयी आपण थोडक्यात माहिती लिहिली आहे. तर पहिल्यांदा भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र होय, ही त्याची एका वाक्यातील व्याख्या. आणि मग भूगोलामध्ये कशा कशाचा अभ्यास होतो ते आपण इथे लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुढे प्रश्न दुसरा आहे, भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत यातील फरक स्पष्ट करा. आता भूगोल विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत यांच्याद्वारे आपण अभ्यास करत असतो. या दोघांमध्ये काय फरक आहे हे आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे. त्यासाठी आपण एक सारणी तयार केलेली आहे. सारणीच्या पहिल्या स्तंभामध्ये प्राथमिक स्रोत असं लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या स्तंभामध्ये दुय्यम स्रोत असं लिहिलेलं आहे. आणि 4 मुद्द्यांच्या आधारे आपण इथे फरक स्पष्ट केलेला आहे. तर पहिला मुद्दा पाहूया. प्राथमिक स्रोतामधील पहिला मुद्दा आहे, भूगोल अभ्यासातील प्राथमिक स्रोत म्हणजे अशी माहिती जी प्रत्यक्ष निरीक्षणातून, नोंदीतून किंवा मोजमापातून मिळवली जाते. आता प्राथमिक स्रोत म्हणजे काय, तर एखादी अशी माहिती की जी प्रत्यक्ष निरीक्षणातून म्हणजे आपण स्वतः जाऊन निरीक्षण केलेलं असतं, काही नोंदी घेतलेल्या असतात किंवा काही मोजमापं केलेली असतात, पण ही आपण स्वतः केलेली पाहिजेत. अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला भूगोलाचा तो प्राथमिक स्रोतातील अभ्यास होईल. द्वितीय स्रोता किंवा दुय्यम स्रोतामधील काय आहे, तर दुय्यम स्रोत म्हणजे अशी माहिती जी आधीच संकलित असते. ही माहिती व्यक्ती, संस्था किंवा प्रकाशन यांच्या माध्यमातून मिळवली जाते. दुय्यम स्रोतामध्ये काय असतं, तर अगोदरच माहिती जमा केलेली असते. म्हणजे एखादा नकाशा आहे, तो अगोदरच कुणीतरी नकाशा तयार केलेला आहे आणि त्याचा आपण उपयोग केला तर तो दुय्यम स्रोत होईल. परंतु आपण स्वतः जर तो नकाशा तयार केला तर तो प्राथमिक स्रोत होईल. तर इथे दुय्यम स्रोत म्हणजे अगोदरच ही माहिती तयार असते, ती एखाद्या व्यक्तीने तयार करून ठेवलेली असते, एखाद्या संस्थेने किंवा एखाद्या प्रकाशनाने ती तयार केलेली असते आणि ती माहिती जर आपण घेत असू तर तो दुय्यम स्रोत होईल. दुसरा मुद्दा पाहूया. प्राथमिक स्रोतामध्ये प्रत्यक्ष व मूळ स्वरूपाची माहिती प्राप्त होते. प्राथमिक स्रोतामध्ये प्रत्यक्ष माहिती मिळत असते आणि मूळ स्रोतापासून माहिती मिळत असते. दुय्यम स्रोतामध्ये अप्रत्यक्षरित्या गोळा केलेली माहिती असते. दुय्यम स्रोतामध्ये मात्र अप्रत्यक्ष माहिती गोळा केलेली असते. म्हणजे प्राथमिक स्रोतामध्ये एखाद्या ठिकाणची जर आपल्याला माहिती जमा करायची तर आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन माहिती जमा करतो, पण दुय्यममध्ये मात्र अगोदर कोणीतरी माहिती गोळा केलेली आहे आणि तिचा आपण वापर करत असतो. त्यामुळे इथे अप्रत्यक्ष असा शब्द वापरला आहे आणि इकडे प्रत्यक्ष असा शब्द वापरलेला आहे. तिसरा मुद्दा पाहूया. प्राथमिक स्रोत जे आहेत त्याची उदाहरणे या ठिकाणी आपण दिलेली आहेत. उदाहरणार्थ क्षेत्रभेट, मुलाखत, सर्वेक्षण, हवेची स्थिती. आता हे 4 ज्या गोष्टी आहेत इथे प्रत्यक्ष आपण जाऊन ह्या गोष्टी करत असतो आणि त्यामुळे हे सगळे प्राथमिक स्रोताची उदाहरणे आहेत. दुय्यम स्रोतामध्ये काय, पृथ्वीगोल, नकाशा, पाठ्यपुस्तक आणि वृत्तपत्र.
तर याद्वारे आपण जेव्हा अभ्यास करतो तो दुय्यम स्रोतातून भूगोलाचा केलेला अभ्यास असतो. जसं पाठ्यपुस्तकामध्ये जी आपल्याला सगळी माहिती असते आपल्या पुस्तकामधील, ती सगळी माहिती पुस्तक बनवताना ती प्रकाशकांनी जमा केलेली असते आणि त्याचा आपण अभ्यास करत असतो. आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलेलो नसतो, परंतु प्राथमिक स्रोतामध्ये आपण प्रत्यक्ष जाऊन माहिती घेत असतो. त्यामुळे ह्या दोन्ही प्रकारांची ही उदाहरणं या ठिकाणी दिली आहेत. आणखी एक मुद्दा आहे दोघांच्या फरकाचा, तो पाहूया. प्राथमिक स्रोत अधिक खर्चिक व श्रमिक असतात. म्हणजे प्राथमिक स्रोतामध्ये काम करत असताना आपला खर्च अधिक होतो, श्रमसुद्धा अधिक लागतात. दुय्यम स्रोत कमी खर्च, श्रम व वेळ यांची बचत होते. दुय्यम स्रोतामध्ये मात्र खर्च कमी असतो, श्रमसुद्धा कमी असतात आणि वेळेची पण बचत होते. कारण प्राथमिक स्रोतामध्ये आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावं लागतं, माहिती जमा करावी लागते, त्यात वेळही जातो, पैसेही खर्च होतात. दुय्यम स्रोतामध्ये मात्र एखादी तयार माहिती आपण कमी पैशामध्ये विकत घेऊन खूप सारी माहिती स्वतःकडे घेऊ शकतो. तर अशा प्रकारे प्राथमिक स्रोत आणि दुय्यम स्रोत यामधील 4 फरकाचे मुद्दे मांडून आपण फरक स्पष्ट केलेला आहे. आता आपण पुढील प्रश्न पाहूया. पुढे प्रश्न ई आहे, खालील कृती करा. या ठिकाणी आपल्याला एक कृती सांगितली आहे, ती करायची आहे. तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रभेटीतील कोणत्याही एका ठिकाणाचे भौगोलिक दृष्टीने तुमच्या शब्दात वर्णन करा. एखाद्या ठिकाणी आपण भेट दिलेली असेल तर त्या ठिकाणचं भौगोलिक दृष्टीने आपल्याला वर्णन करायचं आहे. तर आपण एक नमुना वर्णन या ठिकाणी घेतलेलं आहे. इथे तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा वर्णन करू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी भेट दिली असेल तिथलं फक्त भौगोलिक दृष्टीने वर्णन करायचं आहे. म्हणजे भूगोलाच्या दृष्टीने आपल्याला तिथली माहिती लिहायची आहे. तर आपण लिहिलेलं उत्तर पाहूया. मी पाहिलेला एक प्रसिद्ध किल्ला म्हणजे रायगड. हा किल्ला रायगड जिल्ह्यात महाडजवळ असून समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर आहे. या किल्ल्याची वैशिष्ट्ये म्हणजे महादरवाजा, भव्य प्रवेशद्वार पाहायला मिळते. राज्यसभा, राणीवसा, जगदीश्वर मंदिर, हिरकणी बुरुज, शिवाजी महाराजांची समाधी हे सारे गडावर पाहायला मिळते. रायगड हा मराठा साम्राज्याची राजधानी होता. हा किल्ला स्वराज्याच्या इतिहासाचे प्रतीक मानला जातो. अशा पद्धतीने रायगड किल्ल्याविषयी थोडक्यात इथे माहिती लिहिलेली आहे भौगोलिकदृष्ट्या. तर इथे तुम्ही आणखी माहिती लिहू शकता किंवा तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या ठिकाणाची माहितीसुद्धा इथे लिहू शकता. प्रश्न 2 आहे, आकृती 1.1चे निरीक्षण करून भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो ते तुमच्या शब्दात लिहा. तर पुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे, या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे. आपण लिहिलेलं उत्तर पाहूया. 5 मुद्दे आपण घेतले आहेत. भूगोलामध्ये प्रामुख्याने प्राथमिक घटक, मानवी घटक, पृथ्वीचे स्थान, पर्यावरण या घटकांचा अभ्यास केला जातो. प्राथमिक घटकांमध्ये पर्वत, पठारे, मैदान, नद्या यांचा समावेश होतो. पुढचा मुद्दा आहे, मानवी घटकांमध्ये लोकसंख्या, शेती, उद्योग आणि व्यापार यांचा समावेश होतो. चौथा मुद्दा आहे, पृथ्वीचे स्थान, यामध्ये पृथ्वीवरील विविध ठिकाणांचे स्थान आणि विस्तार यांचा समावेश होतो. आणि 5वा शेवटचा मुद्दा आहे, पर्यावरणामध्ये मानव, निसर्ग यांच्यातील परस्पर संबंध यांचा अभ्यास केला जातो. आकृती 1.1 मध्ये भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो या आकृतीद्वारे दर्शवलं आहे. तीच माहिती आपण इथे मुद्द्यांमध्ये 5 मुद्द्यांच्या आधारे व्यवस्थितपणे मांडलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. यानंतर प्रश्न उ आहे, खालील कृती पूर्ण करा. इथे आपल्याला एक टेबल दिलेला आहे, सारणी दिलेली आहे आणि त्यातील कृती पूर्ण करायची. ते कृती काय आहे समजून घेऊया. खालील साधनांचे भूगोल अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत असे वर्गीकरण करा व योग्य स्रोताच्या शेजारील रिकाम्या जागेत बरोबर किंवा टिक अशी खूण करा. या ठिकाणी आपल्याला काही स्रोत दिलेले आहेत या निळ्या भागामध्ये आणि त्याच्या डाव्या बाजूला प्राथमिक स्रोतचा कॉलम आहे, उजव्या बाजूला दुय्यम स्रोत. इथे सुद्धा प्राथमिक स्रोत डाव्या बाजूला, दुय्यम स्रोत उजव्या बाजूला दिलेले आहेत आणि आपल्याला तो स्रोत वाचून तो प्राथमिक आहे की दुय्यम आहे ठरवायचा आहे आणि जो असेल त्या बाजूला टिक करायची आहे. तर अशी ही कृती आहे. तुमच्या कृती लक्षात आली असेल. आता आपण बघूया भूगोल विषयाच्या अभ्यासाची साधने. स्वतः गोळा केलेले मातीचे नमुने. तर स्वतः गोळा केलेले आहेत म्हणजे साहजिकच हा प्राथमिक स्रोत आहे, त्यामुळे या बाजूला टिक येणार आहे. पुढे मृदेच्या वितरणाचा नकाशा. आता मृदेच्या वितरणाचा नकाशा आहे, तो नकाशा कोणीतरी दुसऱ्याने तयार केलेला असतो, तो आपण वापरतोय, म्हणजे हा दुय्यम स्रोत असणार आहे. विविध फुले व फळे यांची चित्रे. आता विविध फुले व फळे यांची चित्रे सुद्धा कोणीतरी ती एकत्र केलेली असतात, छापलेली असतात, म्हणजेच तो दुय्यम स्रोत येणार आहे. त्यानंतर तुम्ही लिहिलेला क्षेत्र भेटीचा अहवाल. आता आपण स्वतः एखाद्या ठिकाणी भेट दिली आणि त्याचा अहवाल लिहिला,
असं जर असेल तर साहजिकच हा प्राथमिक स्रोत येणार आहे. आपण डाव्या बाजूला टिक केलेली आहे. चिखलदरा येथील निसर्ग सौंदर्याची चित्रफित म्हणजे व्हिडिओ. चिखलदरा येथे जे निसर्ग सौंदर्य आहे त्याचा एखादा व्हिडिओ जर आपण पाहत असू तर साहजिकच तो व्हिडिओ कुणीतरी बनवलेला असतो आणि ती माहिती आपण वापरत असतो, म्हणून हे दुय्यम स्रोतामध्ये येईल. तर आपण दुय्यम स्रोत या ठिकाणी टिक केलेला आहे. पुढील स्रोत पाहूया, प्रवास वर्णनांची पुस्तके. आता ही प्रवास वर्णनांची पुस्तके सुद्धा एखाद्या लेखकाने प्रवास करून लिहिलेली असतात, म्हणजेच त्या लेखकाचं त्यात मत असतं आणि ते आपण अभ्यासत असतो. आपण स्वतः काही तिथे गेलेलो नसतो, म्हणजेच हा दुय्यम स्रोत होईल. त्यानंतर स्वतः निरीक्षण केलेली विविध प्रकारांची फुले व फळे. आता एखाद्या ठिकाणी जाऊन कोणकोणती फुले आहेत, फळे आहेत यांचं सर्व निरीक्षण जर आपण स्वतः केलं, त्याची माहिती जमा केली तर हा प्राथमिक स्रोत होईल, कारण आपण स्वतः केलेला आहे, प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन केलेला आहे. त्यामुळे आपण प्राथमिक स्रोत या बाजूला टिक केलेली आहे. पुढे स्वतः गोळा केलेले खडकांचे नमुने. आता खडकांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातील काही नमुने जर आपण स्वतः गोळा केलेले असतील, स्वतः जमवलेले असतील तर प्राथमिक स्रोत असणार आहे. त्यामुळे आपण या बाजूला टिक केलेले आहे. वृत्तपत्रातील भौगोलिक माहितीची कात्रणे. आता वृत्तपत्रातील भौगोलिक माहितीची कात्रणे ही सुद्धा दुय्यम स्रोतमध्ये येतील, कारण ती कोणीतरी वृत्तपत्रामध्ये त्याविषयी लेखन केलेलं असतं आणि त्याचा आपण उपयोग करत असतो. त्यामुळे इथे आपण टिक केलेली आहे दुय्यम स्रोतकडे. शेवटी आहे तुम्ही गोळा केलेले तृणधान्यांचे व कडधान्यांचे नमुने. आता इथे आपण स्वतः जर कडधान्यांचे व तृणधान्यांचे नमुने जमा केलेले असतील आपण स्वतः, तर साहजिकच हा प्राथमिक स्रोत येणार आहे. त्यामुळे आपण प्राथमिक स्रोत या बाजूला टिक केलेली आहे. अशा प्रकारे पुस्तकामध्ये दिलेली ही कृती आपण पूर्ण केलेली आहे. दिलेले स्रोत प्राथमिक आहे की दुय्यम हे आपण इथे ठरवलेलं आहे. तर या ठिकाणी आपला भूगोलाचा हा स्वाध्याय पूर्ण होत आहे. मैत्री भूगोलाशी या पाठामध्ये भूगोल विषयामध्ये कशाचा अभ्यास केला जातो आणि त्याचबरोबर भूगोल अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत याविषयी संपूर्ण माहिती आहे आणि त्यावर आधारित असलेला हा पूर्ण स्वाध्याय आपण सोडवलेला आहे. याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात या स्वाध्यायाचे लेखन करा. आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.